तर समालोचन कक्षामध्ये देखील आपण आज आणि उद्या आमचे सहकारी मित्र सन्माननीय व्हॉइस ऑफ जुन्नर आदरणीय अनिकेतजी गुंजाळ हे देखील आज आपल्यासोबत या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि पहिल्या डावासाठी आपण सन्माननीय अनिकेतजी गुंजाळ सर यांच्याकडे जाऊयात. सर या आपलं सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. मनापासून हॅलो 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 हॅलो. हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक
स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊ ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवराय आणि ज्या राजाने वारस हक्काने हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं मनापासून सहर्ष असं स्वागत असेल. आपण पाहतोय सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 7वं पर्व या मैदानावरती नक्कीच संपन्न होते. आज दिवस क्रमांक 5वा आणि 5व्या दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. 1.3 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. 8 षटकांची असणारी लढत मैदानाच्या आतमध्ये जारी असलेली पाहायला मिळेल. अक्षय गायकवाड गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत तर स्ट्राईकच्या दिशेने प्रथमेश काळे. एक चांगली सुरुवात सुजित पवार आणि प्रथमेश काळेची आपल्याला पाहायला मिळाली. हा देखील चेंडू हलकी छेज घेत मात्र अगदी क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. इथे देखील डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा थरार सातत्याने गेले 7 पर्व सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित असणारी ही क्रिकेटची स्पर्धा सिन्नर प्रीमियर लीग. इथे आक्रमण झालंय. चेंडू आडव्या बॅटने मिड विकेट सीमारेषा फोडेल. धावा येतील 6. शिवशंभोचा छावा मिळाला 6 धावा. षटकार अगदी पहिले 5 चेंडू जर आपण पाहिले तर पहिले 2 चेंडू डॉट निर्धाव येताना पाहायला मिळाले. तिसऱ्या चेंडूवरती चौकार. चौथ्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल आणि 5वा चेंडू इथे षटकार नक्कीच प्रथमेश काळेच्या बॅटमधून येतोय. हा देखील चेंडू आडव्या बॅटने हलक्याच्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या पाठमोर. शर्यत तर लागली आहे. शर्यत इथे मात्र चेंडू जिंकेल. धावा येथील 4. सन सलाठी जालवा चौकार. याचबरोबर 2 षटके इथे प्रगती पथावरती संपली जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. बिनबाद 26 धावा. प्रथमतः फलंदाजी करत असताना छत्रपती सुपर जायंट्स संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं शिवडे डेअर डेव्हिल्स या 2 संघांमध्ये नक्कीच लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलीच मॅच रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. कारण सिन्नर तालुक्याचं क्रिकेट आपण सर्वच जण अनुभवतोय. कित्येक खेळाडू आपण पाहिलेत या सिन्नर प्रीमियर लीग मुळे नक्कीच घडलेत आणि संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवताना पाहायला मिळतात. इथे देखील साजेची खेळी आज प्रत्येक संघाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 12 दिवसीय क्रिकेटची पंढरी म्हणून आम्ही सिन्नर प्रीमियर लीग कडे सातत्याने पाहत असतो आणि ह्या मैदानावरती आज दिवस क्रमांक 5 मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 सिद्धार्थ लांडगे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने सुजित पवार आहेत. 4 चेंडू 10 धावींची खेळी आहे. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू. चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली आणि इथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू सिद्धार्थ लांडगेच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. एका बाजूने धावा रोखायच्या आहेत, दुसऱ्या बाजूने धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी प्रयत्न दोनही बाजूने मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेले पाहायला मिळतात. हा देखील चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये अगदी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत होता. पुनश्च एकदा अगदी एक सिंगल. 27 या धावत संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. सुसज्ज असं मैदान, सुसज्ज असं क्रीडांगण आणि खरं तर या क्रीडांगणावरती सुरू असणारा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024. सिद्धार्थ पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. पुनश्च एकदा एक सिंगल. 28 या धावत संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे. सिंगल डबल तर समीकरण वारंवार अवलंबलं जाईल. सिद्धार्थ लांडगे कमालीची गोलंदाजी अद्याप तरी पाहायला मिळते, कारण पहिले 3 चेंडू लाजवाब अफलातून येताना पाहायला मिळाले सिद्धार्थ लांडगेच्या माध्यमातून.
फुलटॉस आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र आता तिथे एका धावेले समाधान मानतील दोनही फलंदाज आणि धावफळ 29 धावा आहेत. इथे आक्रमण समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हरी चेंडू सीमारेषेच्या बाहेर धावा येतील 6 सिक्सर. पस्तीस या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. हा चेंडू देखील हलक्याशा त्याने आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या पाठमोर. पुनश्च एकदा एक सिंगल इथे येताना पाहायला मिळेल. याचबरोबर षटक देखील संपलं जात आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकामध्ये सिद्धार्थ लांडगे 10 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. तर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि या षटकामध्ये जगन पाचोरे गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील. स्ट्राईकच्या दिशेने प्रथमेश काळे 11 चेंडू 24 धाव्यांची धडाकेबाज फलंदाजी नक्कीच प्रथमेश काळेची पाहायला मिळते. परंतु इथे हा चेंडू अगदी आपण पाहूया तेच तारणार वेगावरती स्वार झाले होते जगन आणि इथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना पाहायला मिळेल. अशा प्रकारची गोलंदाजी एका बाजूने गरजेची असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी, परंतु मोठे मोठे फटके दुसऱ्या बाजूने फलंदाजांना देखील अपेक्षित असणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. 36 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पहिले 2 चेंडू आपल्यातून येत आहेत या षटकाचे. जगन पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू इथे समजू शकत नाही फलंदाज प्रथमेश काळेला. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळालेत. अफलातून गोलंदाजी. स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक आपण पाहिले सुनील नाटेच्या नावावरती आहे. आज स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक पाहायला मिळणार का प्रश्नचिन्ह. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या खूप दूरवरती राहील. वाईट बॉल नक्कीच मुख्य पंच आहेत दीपक पिळगावकर सर. सातत्याने क्रिकेटची अविरत सेवा त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत असते आणि याही स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच पाहायला मिळतील. हा देखील चेंडू खोलवट टप्प्याचा खोदून काढलाय. समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक झालेत दर्शक. चेंडू सीमारेषा फरार. सावकार चौकाराच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. इथे आक्रमण प्रथमेश काळे जरूर करतायत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने हवाई सफर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड होईल. धावा येतील 6. वाघाची धाड आणि फोडला पाड. षटकार वादळ येतात, वादळ जातात, वादळ धुमाकूळ देखील घालतात. आज प्रथमेश काळे नावाचं वादळ पहिल्याच मॅच मध्ये घोंगावतंय आणि सुरुवातीच्या काळामध्ये नक्कीच वादळापूर्वीची शांतता होती काय अशा प्रकारची प्रश्नचिन्ह आपल्या समोर नक्कीच पाहायला मिळतील. कारण आता आक्रमक झालाय आणि आक्रमकता दाखवतोय प्रथमेश काळे मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 47. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने मोठा फटका तर खेळलाय. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. टिपला जाईल झेल. धक्का क्रमांक पहिला. प्रथमेश काळे बॅक टू द पेव्हिलियन. विकेट.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. ड्रिंक ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल आणि एक सुसज्ज व्यवस्था ड्रिंक ब्रेकची देखील पाहायला मिळते. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अगदी सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 7वं पर्व या मैदानावरती संपन्न होताना आपण पाहतोय. आणि खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा वर्ल्ड कप सिन्नर तालुक्यातील खेळाडूंना दिलेली नामी संधी म्हणून या स्पर्धेकडे सातत्याने आपण पाहतो. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी सिन्नर नाशिक. आपल्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. ड्रिंक ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. 4 षटकं संपली जातील. एक बाद 47 धाबा छत्रपती सुपर जायंट संघाच्या खात्यावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. धाबा किती प्रश्नचिन्ह जरूर आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळेल. आज 5वा दिवस संपन्न होतोय. खरं तर सिन्नर तालुक्यातील असणारा क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे सातत्याने आपण पाहत असतो. गेले 7 पर्व सातत्याने ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळाली. जबरदस्त आयोजन नियोजन सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून होताना सातत्याने पाहायला मिळतं. एकूण 14 संघ ऑक्शन पद्धतीने मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. तदनंतर अगदी सुसज्ज अशी किट रंगीबिरंगी क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळते. लीग फॉर्मॅटमध्ये मात्र स्पर्धेचं असणारं स्वरूप नक्कीच आपण पाहतो. अगदी गेले 7 पर्व 7 विजेते. तर गतवर्षी जर पाहायला गेलं तर कुंदेवाडी लायन्स 7 संघ नक्कीच विजेता सिन्नर प्रीमियर लीगचा ठरताना पाहायला मिळाला होता. परंतु यावर्षी कोण विजेता ठरणार यासाठी क्रिकेटचा 12 दिवसीय नक्कीच सोहळा आपण सर्वच जण अनुभवतोय. आणि सर्व तमाम क्रिकेट राजाचं मी सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून सहर्ष असं स्वागत करेल. 5व्या षटकाला होतो प्रारंभ. गोलंदाज सज्ज होतील सिद्धार्थ लांडगे. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. एक वेगवान सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. 48 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. अनेक स्पॉन्सर नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेत. सर्व दातृत्वदात्यांचं मनापासून स्वागत मी करेल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने उसळी घेणारा चेंडू मोठा फटका तर खेळला होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी टिपला जाईल. दुसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. फलंदाज बाद. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. प्रथमेश अगदी आपण पाहिलं एक धडाकेबाद सुरुवात नक्कीच प्रथमेशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. त्याच पाठोपाठ जर पाहिलं अक्षय रामहरी बोडके देखील नक्कीच बाद होताना पाहायला मिळाले. स्वस्तामध्ये परतले परंतु आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय बालक दाखल होताना पाहायला मिळत आहेत. क्षमता आहे अक्षय मध्ये. दुसऱ्या बाजूने सुजित पवार आहेत सलामीला आलेत. 8 चेंडू 13 धाबींची खेळी सुजित पवारची पाहायला मिळाली. परंतु प्रथमेशने जी सुरुवात केली होती ती मात्र आता सातत्यपूर्ण ठेवण्याचं काम हे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतील का
याकडे देखील तमाम क्रिकेट राजाचं लक्ष असणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न प्रयास अक्षयला देखील करावा लागेल. एक सन्मानजनक स्कोर आपल्या संघासाठी उभा राहायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावेच लागतील. गोलंदाज सज्ज सिद्धार्थ लांडगे, कमालीची गोलंदाजी. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. बोटांची किमया नक्की सिद्धार्थ लांडगे मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत आणि इथे एका सिंगलने समाधान दोनही फलंदाजांना मानावं लागेल. 49 धावा, 49, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा आहेत. अगदी टेनिस cricket.in आमची संपूर्ण टीम देखील तैनात असलेली पाहायला मिळते. युट्यूबद्वारे देखील अनेक क्रिकेट राजा घर बसल्या मात्र क्रिकेटचा आनंद अर्थात आमच्या सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा आनंद नक्कीच घेताना पाहायला मिळत आहेत. गेले 4 दिवस मात्र ही क्रिकेटची स्पर्धा 35,000हून अधिक लोकांनी, अधिक क्रिकेट रसिकांनी मात्र युट्यूबद्वारे पाहिलेली आपण सर्वांनी पाहिली आहे. आज देखील बराचसा क्रिकेट राजा घर बसल्या क्रिकेटचा आनंद घेतोय. त्यांचंही मनापासून सहर्षाचं स्वागत. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत येत आहेत आणि काल दिवसभरामध्ये 30K हून अधिक क्रिकेट रसिक मात्र क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळाले. मनापासून धन्यवाद. टेनिस cricket.in चं देखील असेल, संपूर्ण टीमचं देखील असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. सिद्धार्थ, कमालीची गोलंदाजी आहे. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा आहेत. इथे आक्रमण चढवलं आहे. सुजित पवारच्या बॅट मधून हवाई तडाखा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर, 6 रन. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. 5 षटकांचा खेळ संपलाय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर आता बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. सत्तावन्न धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ होतं आणि गोलंदाजी मार्कवर जगन पाचोरे खरं तर आयकॉन खेळाडू म्हणून या संघामध्ये नक्कीच खेळत आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. 58 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान 16. खरं तर चॉईस प्लेअर ही देखील संकल्पना सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये येताना पाहायला मिळाली आणि त्यापैकी एक सिन्नर तालुक्यातीलच असणारा भाटवाडी गावचा असणारा खेळाडू आहे जगन पाचोरे. पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर चढवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूच्या खाली, टिपला जाईल झेल. बडी मछली जाल में सुजित पवार बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. तिसऱ्या क्रमांकाचा धक्काही नक्कीच छत्रपती सुपर जायंट्स संघाला बसलेला पाहायला मिळेल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संपत वागचौरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. क्षमता संपत मध्ये देखील आहे. प्रयत्न करावे लागतील. आम्ही नेहमी सांगत असतो जीवन किती सुंदर आहे, जीवन किती सुंदर आहे. अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न आज मैदानाच्या आतमध्ये करायचेत कारण प्रत्येक संघासाठी विजय हा तितकाच महत्त्वपूर्ण आहे. लीग पद्धतीने क्रिकेटचे सामने येत्या 12 दिवसांमध्ये आपण पाहणार आहोत.
परंतु प्रत्येक संघासाठी विजय तितकाच गरजेचा असेल. गोलंदाज सज्ज आहेत जगन. हा देखील चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतायत. पुन्हा एकदा एक सिंगल येईल एका धावेच्या मदतीने. 59 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 गेले 7 पर्व सातत्याने ही क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती संपन्न होतीये. सिन्नर तालुक्यातील खेळाडूंना दिलेली नामी संधी म्हणून या स्पर्धेकडे आपण सर्वच जण आतुरतेने नक्कीच वर्षभर या स्पर्धेची वाट पाहत असतो. गोलंदाज सज्जा जगन. हा चेंडू देखील मिस टाइम शॉट. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. नो मॅच लाईन मध्ये चेंडू जाऊन पडेल. बॅकअपचं काम होत आहे. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अवलंबला जात आहे. 2 धावा इथे येतील. 61 ऑन बोर्ड. 61 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील हलकेशा हाताने खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जगन पाचोरे चेंडू अडवत आहेत. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा जगनच्या गोलंदाजीच्या माध्यमातून खर्च झाल्यात. का मला नक्की चॉईस प्लेअर म्हणून या संघामध्ये नक्कीच घेतलंय याची प्रचिती आज नक्कीच जगन मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. जबरदस्त अफलातून गोलंदाजी आहे. हा चेंडू देखील बॅकफूट वरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. चेंडू अडवला जाईल. अगदी डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण लाजवाब होत आहे. पुन्हा एकदा 2 धावा इथे देखील वसूल केल्या जातील. षटक संपतंय. धावफलकावरती नजर टाकूया. 6 षटकांचा खेळ संपला. 63 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अवघ्या 6 धावा जगन पाचोरेने या षटकामध्ये खर्च केल्यात. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे मित्रांनो. अफलातून गोलंदाजी जगनची पाहायला मिळाली. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. सातव्या क्रमांकाचं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज भाऊसाहेब भोसले सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अनुभव आहे. अनुभवाचा पुरेपूर उपयोग आज मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. अगदी आपण पाहूया मिडविकेट क्षेत्रामध्ये फार मोठी दरी भेटली जाईल. धावा येतील 4. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 67 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. भाऊसाहेब भोसले यांच्या गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूवरती संपत वाघचौरे आक्रमक होत आहेत आणि मिड विकेट मध्ये एक शानदार चौकार येताना पाहायला मिळेल. 67 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. बँकिंग पार्टनर या स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं गेलं तर कोटक महिंद्रा बँक यांचं देखील मनापासून स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्ताने करेल. खरं तर क्रांतीवीर वसंतराव नाईक मैदान महाविद्यालय सिन्नर या मैदानावरती मात्र क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा उपस्थित सर्वच क्रिकेट रसिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज भाऊसाहेब. हा चेंडू अगदी आपण पाहूया डावेस्टीच्या खूप दूरवरती राहतोय. पंच हात फैलावतील आणि कळवतायत की इथे वाईट बॉल आहे. दंडित केलंय गोलंदाजाला. एका अवांतर धावेने धावफलकावरती 68. तर पाणी स्पॉन्सर श्री रतनजी पडवळ, सिन्नर एंटरप्राइजेस, मिनरल वॉटर बॉटल, किसान ॲक्वा यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतंय. त्यांचंही मनापासून स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं मी करेल. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच गोलंदाजाचा प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा. तोपर्यंत धावांसाठी धाव देखील होताना पाहायला मिळाली. एक सिंगल. 69 ऑन बोर्ड. तर जारपानी सौजन्य सतीशजी नेहे साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एनर्जी ड्रिंक स्पॉन्सर NV फार्मा कंपनी माळेगाव MIDC सिन्नर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सर्व दातृत्व दात्यांचं मनापासून स्वागत आणि आभार सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 च्या निमित्तानं असणार आहे.
हा चेंडू इथे यष्ट्या उद्ध्वस्त करेल. दांडी गुल, बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज बाद. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असेल ना, परंतु तदनंतर भाऊसाहेब भोसले कमालीची नक्कीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाले. 69 धावसंख्येवरती चौथाही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय, तर न्यू बॅटर ईश्वर शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मनापासून कौतुक असेल सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचं, कारण एक अफलातून आयोजन मात्र या स्पर्धेचं होताना पाहायला मिळेल. इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय आणि जीवदान असेल मैदानाच्या आतमध्ये ईश्वर शिंदेला. बरीचशी उंची चेंडूने मात्र घेतली होती. थोडेसे निराश नाराज असतील भाऊसाहेब भोसले या क्षेत्ररक्षकावरती. कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी तुटा. 71 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका एका धावेचं महत्व आहे. बुन बुन से बनता है सागर. एक एक धाव जमवायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला पाहायला मिळेल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक मारायच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतायत. अगदी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. फेकी अचूक आहे. एका धावेने समाधान मानावं लागेल. 72 72 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. गोलंदाज भाऊसाहेब पुन्हा एकदा सज्ज होत आहे. स्ट्राईकच्या दिशेने संपत वाघचौरे. एक चौकार संपतच्या बॅटमधून आपण पाहिलाय. हा देखील चेंडू आडव्या बॅटने आक्रमण तर चढवलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. 5वाही धक्का मैदानाच्या आतमध्ये छत्रपती सुपर जायंट संघाला बसलेला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 7 षटकांचा खेळ संपला. 5 बाद 72 धावा छत्रपती सुपर जायंट संघाच्या खात्यावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक अजूनही उर्वरित बाकी असलेलं पाहायला मिळेल. 8 षटकांच्या लढती संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पस्तीस मिनिटाचा अवधी एका डावासाठी नक्कीच पाहायला मिळतो आणि तो अवधी संपला असेल तर तुम्हाला पंच नक्कीच दंडित करतील. एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. इथे घुटला टेक और तमाशा देख. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. अक्षय गायकवाडच्या पहिल्याच चेंडूवरती नक्कीच आक्रमण ईश्वर शिंदे करताना पाहायला मिळत आहेत. या अगोदर जर पाहायला गेलं तर अगोदरच्या षटकामध्ये याच ईश्वर शिंदेला जीवदान नक्कीच मिळालं गेलं होतं आणि क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जर जीवदान देत असतील तर त्याचं उत्तर एकच असेल, बदला. बदला आणि बदला. बदला ईश्वर शिंदे घ्यायला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु भन्नाट वेगाचा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. 78 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आणि अंतिमचं षटक. हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहणार का ईश्वर.
इथं देखील आक्रमण चढवलंय समोरच्या दिशेने चेंडू हवेत झेल सुटलाय आणि त्यानंतर धावांसाठी धाव 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये वसूल होतील. 80 धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 जीवदानं ईश्वर शिंदेला मैदानाच्या आतमध्ये मिळाली गेली आहेत. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयास नक्कीच होता. गुडलिन स्पॉटवरती चेंडू पडला, उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय. 80 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती स्थिर पाहायला मिळत आहेत. आक्रमण अजूनही मैदानाच्या आतमध्ये होणार का? अक्षय गायकवाड कमबॅक देखील करतायत मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया धावपट्टीच्या खूप बाहेर असावा. नो बॉल, पंचांचा इशारा आला जाईल. एक्क्याऐंशी धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. तर यानंतरचा चेंडू उघड्या डोळे पहा नीट. यानंतरचा चेंडू फ्री हिट गेंद. गोलंदाज अक्षय. आक्रमण समोरच्या दिशेने फ्री हिट चेंडूचा घेतला जाईल. खरपूस समाचार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. ईश्वर शिंदे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. अगदी मोक्याच्या क्षणी आक्रमक फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. जबरदस्त कामगिरी ईश्वर शिंदे मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयास, हलकीची एच आणि कॉट बिहाइंड विकेटची शिकार. शेवटच्या चेंडूवरती अजून एक धक्का. 6 बाद 87 धावा बनवल्या गेल्यात. तर विजयासाठी 88 धाव्यांचं टार्गेट. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद.
नक्कीच लाराच्या माध्यमातून होणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. मॅच ऑन होईल आणि जशी मॅच ऑन होईल 48 चेंडू आणि 88 धाव्यांचा पाठलाग कशा रीतीने केला जातोय हे ऐकण्यासाठी पुनश्च एकदा जाऊया. खरं तर आपल्याच विभागातील एक नामवंत समालोचक संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा समालोचनाच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते असे असणारे आमचे सहकारी मित्र शाहरुख सरांना मी विनंती करेल आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. या सर आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. चला पंच. हॅलो. धन्यवाद सर्वांचं सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. शिवडे डेअरडेव्हिल्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय छत्रपती सुपर जायंट्स. या दोन संघांच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. पहिला डाव संपन्न झालाय. जिंकण्यासाठी 88 धाव्यांचं लक्ष्य आहे आणि 88 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी रोहित खाडे आणि दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ लांडगे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. सिन्नर टायटन्स आणि मोह किंग्स या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच आहे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन चला. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे आणि तिथे पकडला जातोय झेल. पहिला फलंदाज बाद. टॉस करण्यासाठी सिन्नर टायटन्स आणि मोह किंग्स या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे. टॉस साठी आपण चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत आलोय. सिन्नर टायटन्स टीमचे कॅप्टन चला. सिन्नर टायटन्स.
तर निर्णय येतोय नो बॉल. फ्रंट फुटचा हा नो बॉल आहे आणि फलंदाजाला देखील एक जीवदान मिळते आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होत आहेत. फुलर लेंथवरचा बॉल, मनगणाचा खूप चांगला वापर केलाय. ओव्हर द बॉलर हेड एक चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक देखील तिथे प्रयत्नशील आहेत. बॉल थांबणार नाही, सीमारेषा पार जाईल, चौकार. आयोजकांनी तुम्हाला ज्या कॅप दिलेल्या आहेत त्या कॅप कंपल्सरी आहे, त्याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि आता इथून पुढे 2 धाव्यांची पॅनल्टी दिली जाईल. पर प्लेयर 2 रन्स. कंपल्सरी ती कॅप असेल, याची नोंद घ्या. नो बॉलचा कॉल पुढे एकदा येतोय. लारा यांना आपण बघतोय अतिरिक्त धावा बऱ्याचशा खर्च करताना. एक मोठा आव्हान जरूर आहे, परंतु चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून करून देणं फार गरजेचं राहणार आहे. आघाडीची जोडी जर आपण पाहिली तर सिद्धार्थ लांडगे, दुसऱ्या बाजूला रोहित खाडे यांना आपण बघू शकता. पहिलं षटक मैदानामध्ये टाकलं जात आहे. लारा यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सुवर्ण संधी आहे फलंदाजाला. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेगच्या दिशेने बॉल वेगात चाललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठपोरे आहेत, परंतु चेंडू वेगात कूच करतोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार मिळतोय, 4. या 4च्या साह्याने धावसंख्या वाढली. 13 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग बघतो आहे. 7व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि 7व्या पर्वातला दिवस क्रमांक 5 आपण पाहतोय. आणि या 5व्या दिवसामध्ये सामना क्रमांक 1 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एका बाजूला शिवडे डेअरडेव्हिल्सचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला छत्रपती सुपर जायंट्स. यावेळेस थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला खेळला. या जमिनीशी खेळत बागडत बॉल चालला स्क्वेअर लेगला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा तिथे पूर्ण होताना पाहायला मिळतील. टॉस साठी सिन्नर टायटन्सचे कॅप्टन चला. सिन्नर टायटन्स टीम आपल्याला बरेच वेळापासून आम्ही कॉल देतोय. आपल्याला कृपया करून विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. एक ओव्हर नंतर 15. चला वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम तुम्ही वेळ का घेताय? एवढा वेळ नाही आपल्याकडे. आणि टॉस साठी सिन्नर टायटन्सची टीम चला ना. कॅप्टन कुठे आहेत सिन्नर टायटन्स? इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. प्रत्येक मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये झालाय, त्यामुळे विनंती आहे आपण थोडस लवकर यायचं टॉस साठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या 15 आहे. गोलंदाज तयार होत आहेत. समोर उडवलाय बॉल. सिद्धार्थ लांडगे यांच्या पॅक मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि धावा 4 मिळतील. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे
कोटक महिंद्रा बँकेचे सन्माननीय दिनेशजी शिर्के सर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होईल. त्यानंतरचा सामना आहे मोह किंग्स आणि सिन्नर टायटन्स. त्या सामन्याचा टॉस देखील संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धार्थ लांडगे यांच्या बॅटमधून निघालेला एक शानदार चौकार आपण पाहतोय. धावसंख्या वाढली आहे धावफलकावर 19 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. सुरुवात थोडीशी खराब झाली, जरी गोलंदाजांनी त्यांच्या विपक्षामध्ये धावा आल्या असल्या, परंतु इथून पुढे कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. शेवटचे 41 चेंडू आणि जिंकण्यासाठी 69 धावांची अजूनही गरज. यावेळेस देखील आडव्या पॅटने बॉलला खेळलंय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये बॉल जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे. सिद्धार्थ लांडगे चौकारा पाठोपाठ एक शानदार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने मात्र पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त धावा जास्त खर्च केल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये देखील बऱ्याचशा धावा आल्या. या ओव्हरमध्ये देखील धावा रोखण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु तसं चित्र बघायला मिळालेलं नाहीये. सिद्धार्थ लांडगे यांनी सुरुवातीला 2 मोठे फटके खेळले. व्हाईट बॉलचा कॉल त्यानंतर आलाय. धावसंख्या एकीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावसंख्या झाली आहे 26. आजचं सकाळचं सत्र आणि आज सकाळच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. शिवडे डेअरडेव्हिल्स त्यांच्या विरुद्ध छत्रपती सुपर जायंट्स या 2 संघांच्या दरम्यान मात्र ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. दुसरा डाव सुरू आहे. खोलवर टप्प्याचा बॉल हवेत आहे. फटका फसला आणि पकडला झेल. पहिला फलंदाज बाद होतोय. सिद्धार्थ लांडगे यांची मोठी विकेट मिळते. बिग विकेट डाऊन. सिद्धार्थ लांडगे बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. थांबा ना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदेश मगर यांना आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. तर दुसऱ्या बाजूला गणराज घोडे जरी सुरुवातीला धावा आल्या असल्या, परंतु त्यानंतर एक महत्वाची विकेट देखील संघाला ते मिळवून देत आहेत. 1/26 अशी धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 39 आणि धावा बनवायच्या आहेत. 62 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक आहे. कशा पद्धतीने हा सामना पुढे जातोय, सकाळच्या सत्रामध्ये कुणाच्या पक्षामध्ये विजय जातोय ते देखील आपल्याला पाहायचंय. हॅलो. यावेळेस चांगला बॉल हवे ते. अजून एक संधी आहे आणि तिथे यावेळेस थोडासा पुढे चेंडू पडलाय. एक सिंगल इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावफलक 27 आकड्यावरती जाताना पाहायला मिळत आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण सर्वजण पाहतोय. मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या STPL कडे पाहिले जात आहे. आज 5वा दिवस आणि 5व्या दिवसामध्ये पहिली लढत आपल्याला अनुभवायला मिळते. फुलर लेंथवर ओव्हर द बॉलर हेड खेळलेला हा फटका आहे. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव मिळेल. धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावा झाल्यात 28. समीकरण देखील बदललं जाते. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 37 आणि धावा पाहिजेत 60. 37 चेंडू 60 ची गरज. यावेळेस देखील बॉल काही काळ हवेत होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं वळण घेताना पाहायला मिळतोय, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीये. 2 ओव्हर देखील संपलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या 1 बाद 29 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट.
STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तर या स्पर्धेमध्ये आपले यावर्षी न्यू बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या बाबतीत काही महत्त्वाच्या माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असतील तर आज आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला कोटक महिंद्रा बँकेचे कॅनोपी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण ती माहिती जाणून घेऊ शकता. आज प्रेक्षकांसाठी देखील जो प्रेक्षकांमध्ये झेल पकडेल त्याला आयोजक कमिटीच्या वतीने एक आकर्षक कॅप देखील दिली जाणार आहे. कोटक महिंद्रा बँक आणि कोटक महिंद्रा बँकची कॅप जी आहे ती प्रेक्षकांना दिली जाईल आणि प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी देखील कॅप इथे दिली जाणार आहे. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला खेळले. बिटवीन द गॅप बॉल वेगात निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा मैदानात, दुसरा थेट मैदानाच्या बाहेर चाललाय. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. ओहो, यावेळेस खूप चांगला बॉल पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू प्रचंड वेगामध्ये निघून गेला. निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातात. धाविते नाहीये. धावफलकावरती जर पाहिलं तर 33 आकड्यावर धावसंख्या स्थिर आहे. शेवटचे 34 चेंडू आता बाकी राहिले. जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता. 2 ओव्हर नंतर ज्या वेळेला छत्रपती सुपर जायंट संघ बॅटिंग करत होता त्यावेळेला त्यांची धावसंख्या होती 26 आणि आता 2.2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 33 धावा धावफलकावरती आहे. बॉल काही काळ हवेत होता परंतु शॉट फाईन लेग क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. 1च्या साहाय्याने धावसंख्या वाढेल आणि धावफलकावरती जर पाहिलं तर 34 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. एक बाद 34 अशी धावसंख्या पाहायला मिळते. शिवडे डेअर डेव्हिल संघ कशा पद्धतीने या धाव्यांचा पाठलाग करेल ते बघणं फार गरजेचं राहील. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. मिड विकेटला बॉलला खेळलाय. एकच धाव मिळेल. सिवडे डेअर डेव्हिल्स या संघाने या स्पर्धेमध्ये एकच सामना खेळलाय आणि तो एक सामना त्यांना गमवावा लागलेला आहे. ओके, एक बाद 35 धावा धावफलकावर. शेवटचे 32 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. ओहो हो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क इथे नाहीये. प्लेड अँड मिस डॉट बॉलची नोंद होती जरूर परंतु यष्टीरक्षकाकडून झाली आहे चूक. 22च्या साहाय्याने मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकावर 36 धावा आता इथे नोंदवलेल्या आहेत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक सदाबहार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेकांचं योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी. एक सुंदर स्पर्धा आणि सिन्नर तालुक्यातील एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. ही फक्त स्पर्धा नाहीये तर ही एक भावना आहे. हे इमोशन्स आहेत. हे आपण प्रत्येक वेळी बघत आलोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे एक सिंगल मिळते 22च्या साहाय्याने. तीन ओव्हर देखील संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर 37 धावा धावफलकावरती झाल्या. 3 ओव्हर नंतर 37. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सिन्नर टायटन संघाने टॉस जिंकलाय ना आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. या स्पर्धेसाठी आपल्याला विशेष योगदान ज्यांचं आहे BM टावरी गॅसचे सन्माननीय सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत.
सन्माननीय महेशजी लोंढे, ते सुद्धा एक चांगले क्रिकेटर म्हणून सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी देखील आपला खेळ अनेक प्रेक्षकांना दाखवला आणि आज ते या स्पर्धेमध्ये त्यांचे विशेष योगदान देत आहेत. त्याबद्दल त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. BM टावरी गॅसचे महेशजी लोंढे सर, आपलं स्वागत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, मिड विकेटला बॉलला खेळलाय, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. डॉट बॉल तिथे, माफ करा, 2 धावा तिथे मिळतील. यावेळी सुंदर फटका येतोय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. दमदार षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावा झाल्यात 47, अजून 41 पाहिजेत. कौतुक करावं लागेल रोहित खाडे यांचं. 12 चेंडू आणि 23 धाव्यांवर काय कमालीची फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आदेश मगर त्यांना चांगली साथ देत आहेत. हो, शॉर्ट बॉलचा याही वेळेस वापर करण्यात आलाय, परंतु व्हाईट बॉलचा कॉल इथे मुख्य पंचांच्या माध्यमातून येतोय. रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आली आहे. या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेला आहे. पाहूयात काय निर्णय असेल तो आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये स्वप्नीलजी कपिले सर आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. पाहूयात निर्णय काय असेल. अगदी काही क्षणातच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. यस, निर्णय येतो. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येत आहे आणि इथे जर आपण पाहिल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतला होता तो रिव्ह्यू देखील या ठिकाणी गमावला जाणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण ही दृश्य पाहिली आहे. धावफलकावर धावसंख्या 48, एक फलंदाज बाद. शेवटच्या आता चेंडू शिल्लक राहिलेत 27 आणि धावा बनवायच्यात 40 धावा. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. यावेळेचा चेंडू पायांवर होता. फायनलीच्या दिशेने बॉलला खेळलाय. बॉल वेगात चाललाय. सीमारेषेच्या पार दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये होतोय बदल. 52 धावा धावफलकावरती झाल्या. कौतुकच असेल रोहित खाडे याचं. काय बॅटिंग केली आहे. सिद्धार्थ लांडगे बाद झाल्यानंतर त्यानं जबाबदारीनं खेळ केला मैदानामध्ये. आणि एक मोठं आव्हान होतं. हे आव्हान पार करणं सोपं नाहीये. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर केला होता. हुक करण्याचा प्रयत्न. फायनलीच्या दिशेने पुढचा एकदा बॉल चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक देखील चेंडू लाडवण्याचा प्रयत्न करतायत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलकावर आपण पाहू शकता 54 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. आता समीकरण देखील बदललं. शेवटचे 25 चेंडू आता बाकी राहिलेत आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. गोलंदाज ईश्वर शिंदे 5 चेंडूमध्ये बरेचसे महागडे ठरलेत. यावेळेचा बॉल देखील रडार मध्ये होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळायचंय, परंतु प्रॉपर मिडल चेंडू होताना पाहायला मिळालेला नाहीये. 2 धावा रोखू शकणार नाहीत. 2 धावा पूर्ण झाल्या. ओव्हरचा खेळ देखील संपलाय. 4 ओव्हर संपल्यात. धावसंख्या 56. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये असेल. ड्रिंक्स जाऊ द्या आतमध्ये. आता 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर 56. आणि या स्पर्धेमध्ये पाणी स्पॉन्सर आहेत सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ,
मिनरल वॉटर बॉटल किसान ॲक्वा पाणी जारचं सौजन्य झेंडे दिलंय सन्माननीय सतीशजी नेहे साहेब. एनर्जी ड्रिंक साठी जे स्पॉन्सर आहेत NV फार्मा कंपनी मालेगाव MIDC सिन्नर, या सर्वांचं विशेष आभार. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी सिन्नर नाशिक. खेळायला नाही आम्ही जिंकायला आलोय, खेळायला नाही आम्ही जिंकायला आलोय. छत्रपती सुपर जायंटचे मावळे आम्ही मैदान मारायला आलोय. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय हर्षल संजय काळे, छत्रपती कंस्ट्रक्शन व संत कृपा मजूर बांधकाम सहकारी पतसंस्था वडगाव सिन्नर. किट पार्टनर मातोश्री ट्रान्सपोर्ट करपेनगर सरदवाडी रोड सिन्नर माननीय धनंजय शिंदे. छत्रपती सुपर जायंट. तर मित्रांनो ड्रिंक्स ब्रेक देखील या ठिकाणी संपन्न झालाय. अर्थात हा ड्रिंक्स ब्रेक तर होताच, परंतु दोन्ही संघासाठी एक महत्त्वाचा संदेश देखील मैदानामध्ये देण्यात आला असेल. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 56, एक फलंदाज बाद आहे. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होताना पाहायला मिळते आणि 5वं षटक इथे टाकलं जाते. 5वं षटक टाकण्यासाठी गौरव वारुंगस यांना निमंत्रित करण्यात येणार. सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. एक दमदार आयोजन असणारी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय, एक मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. सिन्नर तालुक्यातील प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी स्पर्धा तुम्ही पाहताय. नाव सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. आज 5वा दिवस. 5व्या दिवसामध्ये सामना क्रमांक पहिला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 1/56 झाल्यात गोलंदाजीसाठी. गौरव फुलर लेंथ वरचा पहिलाच बॉल लॉंगॉनच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप वरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. रिटर्न खूप चांगला येईल नक्कीच आणि एक धाव तिथे आली आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल. धावफलक 57 आकड्यावरती जाताना पाहायला मिळत आहे. पंच म्हणून दीपकजी पिळगावकर सर, दुसऱ्या बाजूला गणेशजी जगताप सर आहे. टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये स्वप्नीलजी कपिले सर कामकाज पाहतात, त्यांचे विशेष आभार. टेनिस cricket.in च्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला आपण बघत आलोय. अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे स्पाइड यॉर्करचा प्रयत्न होता जरूर, परंतु आउटसाइड द ऑफ पंचांनी दंडित केलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्तच्या साह्याने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल जो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 58, एक फलंदाज बाद. समीकरण बदललं जातं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 23 चेंडू आणि पाहिजे धावा 30 धावा. ओहो, यावेळेस देखील खराब चेंडू दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावा बऱ्याचशा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये आणि या इनिंग मध्ये देखील अतिरिक्त धावा बऱ्याचशा खर्च झालेल्या आहेत. गौरव वारुंगसेंच्या माध्यमातून पहिला चेंडू अतिशय सुंदर आला, परंतु त्यानंतर 2 चेंडू जर आपण पाहिले तर थोडेसे खराब येताना आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 59 आकड्यावर आहे. समीकरण देखील बदललं जात आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 23 धावा बनवायचे 29. 2 फलंदाज मैदानामध्ये अतिशय चांगली भागीदारी करताना पाहायला मिळाले. रोहित खाडे एका बाजूला जे 31 धावेवर नाबाद आहेत, तर दुसऱ्या बाजूला आदेश मगर 8 धावेवर नाबाद आहेत. यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल आणि इथे सुदैवी चौकार मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. 4 धावा.
पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. तुम्हाला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग जरूर या ठिकाणी करणं गरजेचं राहणार आहे. या मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं आपले लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क जर आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळालेला नाही, परंतु एक धाव मिळते आहे. 1च्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल होईल. धावा झाल्या 64. शेवटचे 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. काल सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की कुंदेवाडी लायन्स संघ ज्यावेळेला धावेंचा पाठलाग करत होता रॉयल चॅलेंजर्स वडजेरीच्या विपक्षामध्ये, त्यावेळेला अंकुश नाडेनं केलेली फलंदाजी काय जबरदस्त बॅटिंग त्यानं केली. धावेंचा पाठलाग करणं हे तितकं सोपं नाहीये आणि धावेंचा पाठलाग करत असताना तुम्हाला मेरिटवर फलंदाजी करावी लागते. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स तुम्हाला खेळावे लागतात. जबाबदारीने खेळावं लागतं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानावरती तुम्हाला खेळावं लागतं आणि ते अंकुश नाडेनं काल खेळलंय. आज रोहित खाडे देखील त्याच दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. 36 धावा त्याने नाबाद बनवल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू होता तर स्टिअर केलं. एक एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. रिटर्न चांगला होतं. एकच धाव इथे पूर्ण होईल आणि 1च्या साह्याने धावसंख्या वाढेल. धावा झाल्यात 65 धावा. 65 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. 19 बॉल अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर मोह किंग्स इन ऍक्शन असतील. त्यांच्या विपक्षामध्ये सिन्नर टायटन्स इन ऍक्शन असेल. चांगली मॅच यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु इकडे ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 66 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा देखील करण्यात आला. अजूनही जिंकण्यासाठी शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि धावा पाहिजेत 22. 18 चेंडू 22 ची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलक. पाच ओव्हर संपलेले आहेत. 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 66. एक फलंदाज बाद असताना आपण पाहतोय. शेवटचे 18 चेंडू आता बाकी राहिले. जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. आज 5वा दिवस. 5व्या दिवसातला सामना क्रमांक पहिला. एका बाजूला शिवडे डेअरडेव्हिल्सचा संघ जो फलंदाजी करतोय तर दुसऱ्या बाजूला छत्रपती सुपर जायंट्स हा संघ आपल्याला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. अठ्ठ्याऐंशी धावांचं एक मोठं लक्ष होतं. 88 धावांचा पाठलाग शिवडे डेअरडेव्हिल्स संघाला करायचा होता. सुरुवात झाली होती चांगली, परंतु मध्यंतरी सिद्धार्थ लांडगे माघारी गेले आणि सिद्धार्थ लांडगे बाद झाल्यानंतर या दोन फलंदाजांनी जी भागीदारी केली आहे ती भागीदारी प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करणारी राहिली आणि आतापर्यंत शिवडे डेअरडेव्हिल्सचा संघ देखील या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळालाय. फुलर लेंथवरचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेंडूवरती येणार आहेत. एकच धाव तिथे मिळते आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाही. लारा यांना आमंत्रित करण्यात आलं. पहिल्या षटकामध्ये लारा यांनी बऱ्याचशा धावा खर्च केल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये लारा यांना देखील कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. कारण इथे जर मॅचला जिंकायचं असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. इथे जर मॅचला जिंकायचं असेल तर अचूकतेने गोलंदाजी करणं हे बंधनकारक आहे. पाहूयात लारा कशा पद्धतीने कामगिरी करतायत. समोर जर पाहिलं तर आदेश मगर. ओहो, कमी गतीने टाकलेला बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट स्विंग तर जोरात बघायला मिळाली. बॅट तर वेगात फिरली परंतु संपर्क झालेला नाहीये. प्लेड अँड मिस डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 16 धावा बनवायच्यात 21. शिवडे डेअरडेव्हिल्स संघ करतोय बॅटिंग, करतोय धावेंचा पाठलाग. बनवायच्या धावा 88. सकाळच्या सत्रामध्ये या 88 पूर्ण होतील का? ओहो, लॉफ्टर केलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं बॉल खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर फार जबरदस्त केले. झेल त्यानं पकडला परंतु झेल पकडल्यानंतर तो सीमारेषेच्या बाहेर गेला. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. मिळतो षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. खूप चांगला फटका आदेश मगरनं देखील खेळला, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं होतं. प्रयत्न खूप चांगले झाले, परंतु षटकार रोखू शकलेले नाहीयेत. 6 धावा आल्यात. कमी गतीने टाकलेला बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडला जातोय झेल. 1-2 विकेटचं बदल होतंय. दुसरा धक्का. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी सिन्नर नाशिक. आज या स्पर्धेच्या निमित्ताने BM टावरी गॅस अँड पेट्रोल पंपचे सन्माननीय राजेंद्र टावरी यांचे विशेष योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला आहे आणि महेशजी लोंढे देखील आज उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने न्यू बँकिंग पार्टनर म्हणून आपल्याला यावर्षी कोटक महिंद्रा बँक हे स्पॉन्सर्स आहेत आणि कोटक महिंद्रा बँकेचे बरेचसे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित. त्यांचंही स्वागत. आपली स्लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिला आहे. संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. एक धाव कंप्लीट होईल आणि ती एक धाव मिळेल बॅटच्या साह्याने. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त होतोय. 6 ओव्हर संपल्यात. 6 ओव्हर नंतर धावफलकावर धावा झाल्यात 75 धावा. 2 फलंदाज गमावलेत आतापर्यंत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 12 चेंडू आणि धावा पाहिजेत 13 धावा. 12 चेंडू आणि 13ची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. 7व्या पर्वामध्ये आपण आहोत. 6व्या पर्वामध्ये कुंदेवाडी लायन्स संघाने या स्पर्धेला जिंकलं. 5व्या पर्वामध्ये गावठा स्पार्टन संघाने या स्पर्धेला 5व्या पर्वामध्ये जिंकलं. 4थ्या पर्वामध्ये जायगाव नाईट रायडर्स ही स्पर्धा जिंकली. 3ऱ्या पर्वामध्ये मुसळगाव इंडियन्स. 2ऱ्या पर्वामध्ये मळहद सुपर किंग्स. 1ल्या पर्वामध्ये SSK नाईट रायडर्स. म्हणजे असा एकही संघ नाहीये की ज्यानं 2दा या स्पर्धेला जिंकलंय. हे या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलंय. आज 7वं पर्व. यावेळेला हा चेंडू आपण जर पाहिलं तर ऑन साइडला खेळलाय. बिटवीन द कॅप बॉलला खेळलाय. बॉल वेगात निघून जाईल. सीमा रेषेच्या पलीकडे दाखल होतोय. STPL चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. समीकरण बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 11 आणि धावा बनवायच्यात 9 धावा. लॉफ्ट केला यावेळेस देखील. बॉलनं उंची जास्त घेतली आहे. लांबी पाहायचंय. यस लांबी देखील आहे. बॉल सीमारेषा पार. रोहित खाडे यांचं आक्रमण होतंय. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड शंकर आव्हाड व सतीश दिघोळे. रोहित खाडेच्या अर्धशतकाला 2 धावींची गरज आणि संघाला 3ची गरज आहे. यावेळेस डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या स्पर्धेमध्ये या अगोदर 2 अर्धशतकं झाली. प्रोफेशनल डे मध्ये किरण बाबर यांनी एक अर्धशतक बनवलं. आपली मुख्य स्पर्धा ज्यावेळेला सुरू झाली 3ऱ्या दिवसामध्ये भूषण उगले यांनी या स्पर्धेमधले एक अर्धशतक बनवलं आणि आज ही संधी आहे रोहित खाडे यांना. यावेळेचा बॉल फ्लिक केलाय आणि वाह विजय स्ट्रोक. खेळ खल्लास आणि सामना देखील जिंकलाय. अर्धशतक देखील बनवलंय. वाह रोहित खाडे वाह. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित खाडेसाठी. जबरदस्त कामगिरी आणि सामना देखील जिंकलाय शिवडे डेअर डेव्हिल्स या संघाने. खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स शिवडे डेअर डेव्हिल्स. हार्ड लक छत्रपती सुपर जायंट्स. बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. जाऊयात आपण यानंतरच्या मॅच कडे जिथे मोह किंग्स आणि सिन्नर टायटन्स अशी लढत होणार आहे. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच
यस, नो डाऊट 23 चेंडूमध्ये 52 धावांची नाबाद खेळी करणारा रोहित खाने मॅन ऑफ द मॅच ठरतोय. तर सिन्नर टायटन संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय मोह किंग्स संघ.